Good morning. Last time you have studied about the nerve cells or neuron. In that you have studied the nerve cell is made up from cyton, that is cell bodies, dendron and axon. Then you have studied the structure of the cyton, dendron and axon. Then the cytons are generally found inside the brain. The cytons are generally found inside the brain, spinal cord and in the ganglia. पहा, सायटॉन नर्व फायबर्स नर्व सेल्स कशाची बनलेले असते तर सायटॉन आणि त्याच्यापासून असणारे स्टार शेप्ड स्ट्रक्चर असतं, चांदणीच्या आकाराचं स्ट्रक्चर असतं, त्याला आपण सायटॉन म्हणतो किंवा सेल बॉडी म्हणतो. आणि त्याच्यापासून जे फायबर बाहेर पडलेले असतात लहान आकाराचे असतात त्यांना आपण डेंड्रॉन म्हणतो. लांब असतील, थ्रेड असतील, धागे असतील तर त्याला काय म्हणतो आपण एक्झॉन. तर हे जे सायटॉन ब्रेन्स आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये सायटॉन कुठं असतात आणि आपल्याला नर्व तंतू दिसतात, धागे दिसतात, बरोबर, चेतातंतू दिसतात. मग यामध्ये नक्की कुठं सायटॉन असतात तर सायटॉन हे जनरली सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड याच्यामध्ये सायटॉन असतात आणि तिथून बाहेर पडलेले जे लांब तंतू असतात ते काय असतात, क्रेनियल नर्व असो किंवा स्पायनल नर्व असो, हे काय आहेत, एक्झॉन्स आहेत. बरोबर आहे की नाही. तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये सायटॉन्स असतात आणि गॅनग्लिया, गॅनग्लिया म्हणजे नर्व फायबर जिथं सोलन आहे, म्हणजे आपण धागा आहे असं म्हणा, धागा युनिफॉर्म असतो, मध्येच जर गाठ असेल तर ती फुगीर दिसते. तर तशा पद्धतीनं जर असा फुगीर भाग दिसेल त्या फुगीर भागाला नर्व फायबरला काय म्हणायचं, गॅनग्लिऑन म्हणतात, गॅनग्लिया म्हणतात, सिंगल गॅनग्लिया, प्लुरल हे गॅनग्लिऑन म्हणतो. तो जो फुगीर भाग नर्व फायबरवरचा आहे त्याला गॅनग्लिऑन म्हणतो. या गॅनग्लिऑन मध्ये कोण असतात, सायटॉन असतात किंवा सेल बॉडीचा पार्ट असतो. आणि बाकीच्या भागामध्ये काय असतात, फायबर्स असतात, एक्झॉन्स असतात. स्मॉल ग्रुप ऑफ सेल बॉडीज इनसाइड अ व्हाईट मॅटर ऑफ ब्रेन आर कॉल्ड बेसल न्यूक्लियाय. आता आपल्याला माहित आहे सेंट्रल नर्व सिस्टीम, आताच वाक्य वापरले की सेंट्रल नर्व सिस्टीम ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये काय असतात, सायटॉन असतात. आणि फायबर मध्ये क्रेनियल नर्व आणि स्पायनल नर्व मध्ये तुम्हाला काय दिसतील, फायबर दिसतील म्हणजे एक्झॉन्स दिसतील. मग ब्रेन मध्ये सायटॉन रिजन कसा आहे तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, स्टार शेप्ड सेलचं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम मध्ये नेल्सल्स ग्रॅन्युल्स आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर नाही. स्ट्रक्चर ऑफ द सायटॉन आपण पाहिलं, सेलचं पाहिलेलं आहे, नर्व सेलचं पाहिलेलं आहे. तर या नर्व सेलमध्ये जे काही प्रमाणात हे ग्रॅन्युल्स असल्यामुळं व्हाईट आणि ब्लॅक दोन्हीचं मिळून काय होतो, ग्रे कलर होतो. तर ते ग्रे कलरचा दिसतो भाग म्हणून त्याला ग्रे मॅटर म्हणायचा. आणि फक्त फायबर जिथं असतील तिथं व्हाईट भाग दिसतो त्याला आपण काय म्हणतो, व्हाईट मॅटर असे म्हणतो. तर व्हाईट मॅटर हे जनरली कुठे आहेत, फायबर्स मध्ये आहेत, नर्व थ्रेड मध्ये आहेत. आणि सायटॉनचा भाग हा काय आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मध्ये. तर ब्रेन मध्ये सुद्धा काही प्रमाणात आपल्याला फायबर्स दिसतात, एकत्र बंच दिसतो आणि त्यामुळे तो व्हाईट मॅटर आपल्याला ब्रेन मध्ये पाहायला मिळतो. त्या ब्रेन मधल्या व्हाईट मॅटरला काय म्हणतात, बेसल न्यूक्लियाय असं म्हणतात. द स्मॉल ग्रुप ऑफ सेल बॉडीज inside the white matter of the brain are called basal ganglia. काय आहे, बेसल गॅनग्लिया असे म्हणतात. बंडल्स ऑफ एक्झॉन कॉल्ड ॲज अ नर्व मे बी कवर्ड ओनली बाय न्यूरिलेमा. काय म्हटलेलं आहे की बंडल्स ऑफ एक्झॉन, अनेक एक्झॉन एकत्र आले की काय तयार होतो, एक्झॉनचा बंडल तयार होतो. जसं ऊसाची मोळी तयार होते, अनेक ऊस एकत्र बांधले की काय तयार होते, मोळी तयार होते. तर तशा पद्धतीने हा बंडल तयार होतो. त्याच्यावरती जे कव्हरिंग असतं, हे सर्व एक्झॉन वरती एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. त्या कव्हरिंगला काय म्हटलेलं आहे, न्यूरिलेमा असं म्हटलेलं आहे. इन द नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर, कुणामध्ये, नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर मध्ये. म्हणजे नर्व फायबर, फायबर म्हणजे तंतू, धागा म्हणतो आपण. तर नर्वचा धागा जो आहे, तंतू जो आहे तो काय आहे, अनेक एक्झॉन्स पासून बनलेला असतो आणि ह्या अनेक एक्झॉनच्या बंडल वरती न्यूरिलेमाचं कव्हरिंग असतं. पण कुणामध्ये, नॉन मेड्युलेटेड, म्हणजे दोन प्रकारचे फायबर्स असतात, एक म्हणजे मेड्युलेटेड नर्व फायबर आणि दुसरं म्हणजे नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर. मेड्युलेटेड नर्व फायबर मध्ये काय आहे तर एक्झॉनचे बंडल्स आहेत आणि त्याच्यावरती डायरेक्ट न्यूरिलेमाचं कव्हरिंग आहे.
while in the medulated nerve fiber it is covered both by medullary sheath अँड ऑन द आउटसाइड ऑफ न्यूरिलेमा. काय आहे याच्यामध्ये मात्र काय असतं की जे एक्झॉन्सचे बंडल असतात त्याच्यावरती काय असतात मेडुलरी सीथ असतं कव्हरिंग. आणखी एक वेगळं कव्हरिंग आहे त्याच्यावरती असे पॅचेस असतात पट्टे पट्टे मध्ये मध्ये दिसतात त्याच्या पद्धतीचे मेडुलरी सीथचे आणि त्याच्यावरती मग न्यूरिलेमाचं कव्हरिंग असतं. कंडक्शन ऑफ इम्पल्स बाय द मेडुलरी नर्व इज 15 टाइम्स फास्टर दॅन द नॉन मेडुलेटेड नर्व. आणि काय म्हटलेलं आहे की नॉन मेडुलेटेड नर्व फायबरच्या तुलनेनं मेडुलेटेड नर्व फायबरमध्ये 50 पट फास्ट जलद गतीनं संदेश वहन केलं जातं. आता 50 आपल्याला माहित आहे नर्व संदेश यंत्रणा किती आहे क्विक असते फास्ट असते बरोबर आहे. हाताला पिन टोचली म्हणलं की आपण हात लगेच झटकून काय करतो बाजूला सरतो. ही किती क्विक मेसेज डिसिजन घेतला जातो हे आपल्याला माहित आहे. म्हणजे काही क्षणात ही घटना घडते तरी सुद्धा या काही क्षणामध्ये घडणाऱ्या घटनेमध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे की मेडुलेटेड नर्व फायबर मध्ये 50 पट जादा गतीनं संदेश वहन केला जातो. त्याच्या तुलनेनं नॉन मेडुलेटेड हा 50 टाइम स्लो मेसेज काय केला जातो कंडक्ट केला जातो. तर आता इथं मेडुलेटेड आणि नॉन मेडुलेटेड समजण्यासाठी मी तुम्हाला सांगेन की फास्टर कसा असतो. तर आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड पाठीचा कण्यातून गेलेली स्पायनल कॉर्ड आहे. हा स्पायनल कॉर्ड म्हणजे हायवे आहे बरोबर आहे की नाही की तिथं आलेला मेसेज जलद गतीनं ब्रेनकडे आणला जातो आणि ब्रेनकडचा जलद गतीने मेसेज काय केला जातो इतर ठिकाणी पोहोचवला जातो ह्या स्पायनल कॉर्ड मधनं. जसं आपले रोड असतात त्याच्यामध्ये हायवे आहे तो हायवे ची वाहतूक जलद गतीनं होत असते आणि तिथून हायवेला ज्या उपब्रँचेस फुटलेले असतात इतर जे रस्ते गेलेले असतात गावामध्ये खेडेगावामध्ये वगैरे तिथं वाहतूक काय असते स्लो होत असते बरोबर आहे. साहजिकच आहे त्याच्यामध्ये. तर त्या पद्धतीनं इथंही मेडुलेटेड नर्व फायबर मध्ये 50 टाइम्स फास्टर दॅन द नॉन मेडुलेटेड नर्व फायबर इम्पल्स कंडक्ट केला जातो. द कनेक्टिव्ह टिश्यूज कव्हरिंग अराउंड द नर्व फॅसिक्युली इज कॉल्ड एंडोन्युरियम. काय म्हटलेलं आहे कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू कनेक्ट म्हणजे जोडणे जोडणाऱ्या उती कनेक्टिव्ह टिश्यू बरोबर आहे की नाही. आपण 11वी मध्ये टाइप्स ऑफ टिश्यू मध्ये पाहिलं कनेक्टिव्ह टिश्यू ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू वगैरे वगैरे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू की ज्याच्यात फॅट स्टोअर केलं जातं वगैरे. तर ह्या ज्या कनेक्टिव्ह टिश्यू आहेत त्याचं कव्हरिंग अराउंड द नर्व फॅसिक्युलीच्या भोवती जे आच्छादन असतं त्या आच्छादनाला काय म्हणतात एंडोन्युरियम. एंडो म्हणजे इनसाइड आतल्या बाजूला आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे एंडोन्युरियम असं म्हटलेलं आहे. अ फ्यू नर्व फॅसिक्युली विथ एंडोन्युरियम आर सराउंडेड बाय कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड पेरिन्युरियम. आणि काय म्हटलेलं आहे की काही ठिकाणी फ्यू नर्व फॅसिक्युली विथ एंडोन्युरियम आर सराउंडेड बाय कनेक्टिव्ह टिश्यू. तिथं कनेक्टिव्ह टिश्यू सुद्धा काय केलेलं आहे वरून आच्छादन आहे म्हणून याला काय म्हटलेलं आहे पेरिन्युरियम असं म्हटलेलं आहे. अँड अ स्टील लार्ज बंडल ऑफ नर्व इज कवर्ड ऑन द आउटर साइड बाय इपिन्युरियम. काय म्हटलेलं आहे युपिन्युरियम असं म्हटलेलं आहे. स्टील लार्ज बंडल ऑफ नर्व्स इज कवर्ड ऑन द आउटर साइड बाय इपिन्युरियम. आणि बाहेरच्या बाजूला सर्व नर्व फायबरच्या भोवती काय असतं आच्छादन असतं त्याला इपिन्युरियम असं म्हटलेलं आहे. ब्लड इज सप्लाय टू ऑल द नर्व्स टू प्रोव्हाइड ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट. नर्व सेल्स सुद्धा ही लाईव्ह सेल्स आहे आणि त्या सेलला सुद्धा कशाची गरज आहे ऊर्जेची गरज आहे ती पुरवण्यासाठी इथं त्या नर्व सेलला सुद्धा काय केलेला असतो रक्त पुरवठा केलेला असतो. मेंदूला सुद्धा रक्त पुरवठा केला जातो माहिती आहे आपल्याला. आणि मग त्या ब्लड मधून काय मिळतं त्या सेलला तर ऑक्सिजन मिळतो आणि न्यूट्रियंट्स मिळतात बरोबर का नाही. ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट मग ग्लुकोज पाहिजे असेल ते आपल्याला माहित आहे आपल्या बॉडीला जो ऑक्सिजन लागतो त्यातला 80% ऑक्सिजन एकट्या मेंदूला लागतो कारण सर्व शरीरावरती कंट्रोल मेंदूचा आहे. त्यामुळं 80% ऑक्सिजन हा मेंदूला लागतो आणि राहिलेला ऑक्सिजन मग बाकीचा 20% ऑक्सिजन आपल्या बाकीच्या बॉडीच्या सेलला पुरवला जातो. तसं न्यूट्रियंट आहे ग्लुकोज आहे. ग्लुकोज सुद्धा ब्रेनमध्ये सर्वात जास्त ग्लुकोज लागणार तिथं एनर्जी जास्त लागते तयार करावी लागते.
तर अशा पद्धतीनं हे सप्लाय करण्यासाठी ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट सप्लाय करणे, वेस्ट मटेरियल रिमूव्ह करणे, बॉडी टेम्परेचर मेंटेन करणे वगैरे वगैरेसाठी काय केलं जातं त्या ठिकाणी ब्लड सप्लाय नर्व्ह सेलला सुद्धा केला जातो. त्यानंतर आपण नर्वस टिश्यूमध्ये दोन प्रकारच्या टिश्यू पाहिल्या. एक म्हणजे नर्व्ह सेल्स किंवा न्यूरॉन हा भाग पाहिला. इथं आपण न्यूरॉन संपला. दुसरा पार्ट आहे न्यूरोग्लिया सेल्स, न्यूरोग्लियल सेल्स. आता न्यूरोग्लियल सेल्स म्हणजे काय पहा, द न्यूरोग्लियल सेल्स आर फार ग्रेटर इन नंबर दॅन द न्यूरॉन्स. काय आहे, न्यूरोग्लिया सेलची संख्या पुष्कळ आहे नर्व सेलच्या तुलनेनं, त्याच्या हजारो पट ह्या न्यूरोग्लिया सेल्स असतात. म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे जे आहे किंवा नर्व फायबर जे आहेत, आपल्या ज्या सेल्स आहेत, नर्व सेल्स आपल्या बॉडीतल्या चेतापेशीचं जे जाळं शरीरभर विणलेलं आहे ते त्याच्या कितीतरी पट ह्या न्यूरोग्लिया सेल्स असतात. मोस्ट ऑफ द सपोर्टिंग सेल्स ऑफ द नर्वस सिस्टीम. आणि ह्या सेल्स, न्यूरोग्लिया सेल्स काय करतात, नर्वस सिस्टीमला सपोर्ट करण्याचं, मदत करण्याचं काम करतात. Most of the supporting cells of the nervous tissue system are derived from the some embryonic tissue layer ectoderm. काय म्हटलेलं आहे, हे नर्व टिश्यू जे आहेत, नर्वस सिस्टीम जी आहे ती कशापासून तयार झालेली आहे, तर एक्टोडर्म पासून तयार झालेली आहे. तर एक्टोडर्म पासून बाह्य त्वचालय, म्हणजे आपण माहित आहे आपण ह्युमन बिईंग कसे आहोत, ट्रिप्लोब्लास्टिक 3 पेशीच्या स्तरापासून बनलेलं आहे आपलं शरीर. त्यातला बाह्य स्तर आहे त्याला एक्टोडर्म म्हणतो, मधला स्तर आहे त्याला मिसोडर्म म्हणतो, आणि सर्वात आतील स्तर आहे त्याला एंडोडर्म म्हणतो. एंडोडर्म पासून पचन, आणि एंडोडर्मच्या आत पोकळी आहे त्याला गॅस्ट्रोव्हेस्क्युलर कॅव्हिटी, पचन मार्गातली पोकळी म्हणतो. आणि ही पचन मार्ग आणि त्याला लागून असणाऱ्या ग्रंथी ह्या कशापासून तयार झालेल्या असतात, एंडोडर्म पासून तयार झालेला. मिडल पार्ट जो आहे, वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, तर ते कशापासून झालेत, मिसोडर्म पासून तयार झालेत. आणि बाह्य त्वचा आणि त्वचेला लागून असणारे काही अवयव आहेत ते कशापासून तयार झालेले आहेत, एक्टोडर्म पासून तयार झालेले आहेत. नर्वस सिस्टीम ही एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे. द टर्म न्यूरोग्लिया रेफर टू the supporting cells of the central nervous system, CNS. CNS म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. बरोबर. तर यांना सपोर्ट करणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या सेल्सना आपण काय म्हणतो, न्यूरोग्लिया सेल्स असे म्हणतो. तर सेंट्रल नर्वस सिस्टीमला सपोर्ट करतात. आणि कुणाला, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरी म्हणजे साईडला, बाजूला. म्हणजे सेंट्रल ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड असा उभा काढला तर ब्रेन मधून ज्या दोन्ही बाजूला नर्व बाहेर पडतात त्याला आपण क्रेनियल नर्व म्हणतो. ह्युमन बिईंग मध्ये 12 पेअर्स ऑफ क्रेनियल नर्व्स आहेत, 12 पेअर्स ऑफ क्रेनियल नर्व्स आहेत, हा पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा. त्यानंतर स्पायनल नर्व, दोन मणक्यांच्या मधून दोन्ही बाजूला एक एक नर्व बाहेर पडते, त्याला आपण स्पायनल नर्व म्हणतो. ह्या स्पायनल नर्व सुद्धा काय आहेत, पेरिफेरल नर्वस सिस्टीमचं पार्ट आहे. तर ब्रेन, स्पायनल कॉर्ड, क्रेनियल नर्व आणि स्पायनल नर्व यांना न्यूरोग्लिया सेल्स काय करतात, सपोर्ट करण्याचं काम करतात, सहकार्य करण्याचं काम करतात. दिस इज अबाउट द न्यूरोग्लिया सेल्स. त्यानंतर पुढचा भाग आहे, त्याला म्हटलेला आहे सायनॅप्स. द सायनॅप्स, it is a junction between two nerve cells with a minute gap in between them which allow the transmission of impulse by a neurotransmitter bridge. काय म्हटलेलं आहे, इट इज अ जंक्शन. जंक्शन म्हणजे जिथं दोन रस्ते एकत्र जोडले जातात त्याला जंक्शन म्हणतो, क्रॉस म्हणतो. बरोबर की नाही. तसं दोन नर्व सेल्स एकमेकाला, दोन नर्व सेलच्या एक्झॉन एकमेकाला, दोन नर्व सेलचे डेंड्रॉन किंवा एका नर्व सेलचा डेंड्रॉन दुसऱ्या नर्व सेलच्या एक्झॉनला चिटकलेला असतो, जवळ आलेला असतो, त्या भागाला आपण काय म्हणतो, सायनॅप्स असे म्हणतो. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये मायक्रोस्कोपिक गॅप असतो, सूक्ष्म असा काय असतो, गॅप असतो. म्हणजे आपल्याला माहित आहे लाईटचा करंट आपण वहन करताना आपण काय करतो
की तारेला तार जोडल्याशिवाय काय होत नाही, इलेक्ट्रिक करंट ट्रान्समिट होत नाही, हे आपल्याला माहित आहे. म्हणून आपण तार, दोन तारेचे तुकडं, दोन वायरी असतील तर काय करतो, एकमेकाला गुंडाळतो, बरोबर आहे का नाही? कारण इलेक्ट्रॉन त्यातून ट्रान्समिट होत असतात. ते कधी गुंडाळले तर. मग समजा दोन टोकं जर, वायरी जर एकमेकाच्या अगदी जवळ आलेले असतील तर तिथून इलेक्ट्रॉन ट्रान्समिट होतात का? तर एक ठराविक प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्समिट होतात. म्हणून आपण लाईटच्या पोलवरचे जे किती प्रमाणात करंट वहन केला जातो त्यानुसार दोन तारेमधलं अंतर काय असतं, जास्त असतं. पहा, गावातले ज्या दोन डांबावरच्या वायरी असतात त्यांच्यामधलं अंतर पहा कमी असतं. त्याच्यापेक्षा गावाला जी मेन लाईट जिथं येते डीपीला, तिथं येणाऱ्या वायरीच्या 3 वायरी असतात पहा, तारा असतात, त्या तारेमध्ये अंतर जास्त असतं. त्याच्यापेक्षा टॉवर लाईन असते, त्या टॉवर लाईनमध्ये जास्त करंट असतो, त्याच्यामध्ये काय असतो, अंतर जास्त ठेवलेलं असतं. कारण ठराविक अंतरापर्यंत जवळ आला तर एका तारेवरून दुसऱ्या तारेवरती इलेक्ट्रॉन काय करू शकतात, जंप करू शकतात. म्हणून आपण आपल्या गच्चीमध्ये, गॅलरीमध्ये किंवा टेरेसवरती तारेच्या ठराविक वेळ जवळ अंतरापर्यंत जवळ गेलो तर कधी 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 शॉक लागलेल्या घटना आपण पाहिलेल्या आहेत, बरोबर आहे? तर कारण इथं ह्या पोकळीतून सुद्धा काही प्रमाणात काय होतो, एक ठराविक जवळ आल्यानंतर, जसं पृथ्वीच्या ठराविक कक्षेमध्ये गुरुत्वाकर्षण कक्षेत आलेली वस्तू कशी ही पृथ्वीकडे काय काय खेचली जाते तशा पद्धतीनं. तर ह्या दोन नर्व फायबरमध्ये, दोन तंतूमध्ये काय असतो, मायक्रोस्कोपिक गॅप असतो, त्याला काय म्हणतो, सायनॅप्स म्हणतो. आणि या ठिकाणी न्यूरॉन नर्व सेलमधून, नर्व फायबरमधून इलेक्ट्रॉनच्या रूपात मेसेज कंडक्ट होतो. पण ह्या पोकळीमध्ये मात्र काय केला जातो, इलेक्ट्रॉन न ट्रान्समिट होता न्यूरो ट्रान्समीटर नावाचे केमिकल्स आहेत, ॲसिटिल कोलिन नावाचं केमिकल आहे, तर केमिकलच्या रूपात संदेश काय केला जातो, वहन केला जातो. आता फिजिक्समध्ये तुम्ही डायोड आणि ट्रायोड पाहिलेलं आहे. डायोड ट्रायोडमध्ये काय आहे की दोन वायरमध्ये काही अंतर असतं आणि इलेक्ट्रॉन एका वायरीतून काय होतात, प्लेटवरून काय होतात, जंप करतात आणि दुसऱ्या प्लेटवरती ॲक्सेप्ट करतात. निर्वात पोकळी असते ती, त्या पोकळीमधून ते काय होतात, ते ट्रान्समिट होतात. तसे इथं सुद्धा आपल्या शरीरामध्ये दोन नर्व फायबरच्या मध्ये मायक्रोस्कोपिक गॅप असतो. त्या मायक्रोस्कोपिक गॅपमधून संदेश वहन होतो, पुढच्या नर्ववरती जातो, पुढच्या नर्ववर जातो. तो मात्र कुठल्या रूपात, केमिकलच्या रूपात जातो. त्या केमिकलना आपण काय म्हणतो, न्यूरो ट्रान्समीटर असे म्हणतो. समजलं का? इथं दाखवलेलं आहे पहा, हे मायक्रोस्कोपिक गॅप आहे नर्व फायबरचा. आणि आता एक्सपांड, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली एक्सपांड केलेला आहे तो, त्यामुळे आकारानं मोठा दिसतो. सर म्हणणार मायक्रोस्कोपिक म्हणताय आणि दिसताना तर मोठी वस्तू दिसते. तर हा नर्व फायबरवरनं दिलेला आहे पहा, नर्व इम्पल्स वरून दाखवलेला आहे. आलेला नर्व इम्पल्स आहे, इथपर्यंत इलेक्ट्रॉनच्या रूपात येतो. इथं आल्यानंतर हा वायरचा शेवटचं टोक असतं ते जरा फुगीर असतं, ते सोलन दिसतंय पहा. आणि तिथून ते काय करतात, असे गॅप असतात, छिद्र असतात, त्या छिद्रातून न्यूरो ट्रान्समीटर काय होतात, बाहेर पडतात. आणि दुसऱ्या ह्याच्यावरती काय असतात, पोकळी असते, गॅप असतात, त्या गॅपमध्ये ते काय केले जातात, न्यूरो ट्रान्समीटर ॲक्सेप्ट केले जातात. अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक करंट ह्यामधल्या मायक्रोस्कोपिक गॅपमधून सुद्धा काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो, इम्पल्स ट्रान्समिट केले जातात. पाहूया आपण आता हे ट्रान्समिशन कसं होतं ते, न्यूरो ट्रान्समीटर इन अ सायनॅप्स. आता प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स, नर्व फायबरचे गुणधर्म इथे दिलेले आहेत सायनॅप्स मध्ये. प्रॉपर्टीज, एक्सायटॅबिलिटी, इरिटॅबिलिटी. एक्साइटमेंट, जसं आपण एक्साइटमेंट होतो, उत्तेजित होतो, बरोबर आहे का? आनंद झाला तर आपण आनंदाच्या भरात एखाद्याने पार्टी मागितली, चला चला देतो म्हणून तयार होतो, बरोबर आहे का नाही? दुःखी असाल तुला मला म्हटलं चल मला वडापाव दे, तर कोण देईल का? नाही देणार, बरोबर आहे? तर आनंदाच्या भरामध्ये आपण काय करतो, तर त्याला एक्साइटमेंट म्हणतो. तसं जसं आहे तशा पद्धतीनं एखादा इम्पल्स, बाह्य बदल झाला की तिथे जे सेन्सर्स आहेत, आपल्या बॉडीवरचे सेन्सर्स आहेत, ते एक्साइट होतात. सेन्सेशन आहेत ते काय होतात, सेन्सर, बॉडीवरचे सेन्सर्स आहेत ते एक्साइट होतात. त्याला म्हटलेलं आहे एक्साइटॅबिलिटी किंवा इरिटॅबिलिटी. बाह्य बदलाचा लाणे किंवा अंतर बदलातून, शरीरातल्या पण आतल्या बदलातून काय होतात, एक्साइट होतात. कुठेतरी पेन्स होते, वेदना होत आहे, पोटात दुखते, तर तिथली जी वेदना आहे तो आपल्याला ब्रेनला समजते, म्हणजे तिथं तो एक्साइट होतोच तो पार्ट, आणि ब्रेनकडे संदेश वहन केला जातो. तर असा जो आहे त्याला म्हटलेलं एक्साइटॅबिलिटी किंवा
irritability. The nerve fibers, on account of presence of polarized membrane, have the ability to perceive stimulus and enter into the state of activity. काय म्हटलेलं आहे, बाह्य बदलामुळं नर्व फायबर्स ऑन द अकाउंट ऑफ प्रेझेन्स ऑफ पोलराइज्ड मेम्ब्रेन, नर्व फायबरवरती पोलराइज मेम्ब्रेन असतं, प्रभार असतो, आत मायनस वरती प्लस अशा पद्धतीचा प्रभार तिथं मेंटेन केलेला असतो. तो प्रभार काय होतो, बाह्य बदलामुळं काय होतो, बदलतो. समजा प्लस आहे तिथं मायनस होतो आणि आत मायनस आहे तिथं प्लस होतो. पुन्हा काय होतो, इलेक्ट्रॉन पुढे येतो, पुढचा पुन्हा हा मूळचा आहे तो प्लस होतो, खाली आहे आत आहे तो मायनस होतो, पुढचा मात्र मायनस होतो, आत प्लस होतो. परत तो काय होतो, असा पुढं 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 काय होणार आहे, सिक्वेन्शियली त्याचा प्रभार बदलत जाणार आहे. म्हणजेच इम्पल्स कंडक्ट होणार आहे, संदेश वहन होणार आहे. तर हे जे पोलॅरिटी चेंज होते, तिथला प्रभार बदलतो, म्हणजेच इम्पल्स जनरेट होतो, संदेश निर्माण होतो. बरोबर आहे. मग आपले ज्ञानेंद्रिय डोळ्यामध्ये एखादी वस्तू दिसली, आपल्या डोळ्याच्या अंतरपटलाचा भाग जो आहे तिथं काय होतो, पोलॅरिटी चेंज होते. पोलॅरिटी चेंज झाली की आपल्याला ती काय होते, वस्तू तिथं स्टिम्युलस होतो. तो स्टिम्युलस ब्रेनकडे घेऊन जातो, काहीतरी समोर वस्तू आलेली आहे. मग ब्रेन पूर्वज्ञानावर आधारित ओळखतो की हा समोरची वस्तू दिसते ना, तो पेन आहे किंवा पेन्सिल आहे, काय असेल ते ब्रेन ओळखण्याचं काम करतो आणि मग आपल्याला समजतं की हा पेन, हा डस्टर, खडू आहे वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीनं दुसरा हा पार्ट आहे कंडक्टिव्हिटी. कंडक्शन म्हणजे वहन. इट इज ॲबिलिटी टू ट्रान्समिट द एक्सायटेशन. काय आहे, इट इज ॲबिलिटी टू ट्रान्समिट द एक्सायटेशन. संदेश, तो जो एक्साइट झालेला पार्ट आहे, निर्माण झालेला संदेश आहे, तो वहन करण्याच्या पद्धती प्रोसेसला काय म्हणायचं, कंडक्टिव्हिटी. स्टिम्युलस, इट इज एनी डिटेक्टिबल. डिटेक्टिबल म्हणजे समजू शकणारा. एनी डिटेक्टिबल, it is any detectable physical, chemical, electrical change in the external or internal environment which brings about the excitation in the nerve, muscle, organ or organism. पहा, स्टिम्युलस म्हणजे संदेश म्हणजे काय. आपल्याला शेजारी व्यक्ती आहे तर बोललेला ऐकायला येतं. आपल्या कानामध्ये जो भाग आहे, तो कानामध्ये तो साऊंड वेव्स तिथं पोचतात. तिथं झालेला काय होतं की तिथं जे सेन्सरी सेल्स आहेत तो संदेश ग्रहण करतात. तिथे पोलॅरिटी चेंज होते आणि मग मेंदूकडे तो घेऊन केला जातो. बरोबर आहे. मग आपल्याला कळतं की त्यानं हाक मारली, ती आपल्याला मारले का दुसऱ्याला मारले वगैरे वगैरे. तर हा जो स्टिम्युलस आहे, बाह्य बदल जो आहे, तो कुठल्या रूपात असतो, तर तो बदल जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे, इट इज एनी डिटेक्टिबल, समजू शकणारा. समोरचा हाक मारतोय पण त्यातनं आवाजच येत नाही, आपल्या कानानं तो रिसिव्ह करण्या इतपत नाही आहे आवाज, कमी डेसिबलचा आवाज आहे, तर आपल्याला ऐकू येईल का, नाही. मग तो डिटेक्टिबल नाही, आपल्याला समजण्याच्या पात्रतेतला नाही. आपल्याला स्पर्श केला पण स्पर्श अशा जवळ स्पर्श करणारी वस्तू आपल्या अगदी जवळ आणलेली आहे पण त्वचेला स्पर्श होऊ दिला नाही, तर तो संदेश वहन होईल का, नाही होणार. लाईट पडलेली आहे, बरोबर आहे. तर कुठलेही, तर हा जो डिटेक्टिबल, मग फिजिकल असेल, केमिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, चेंज इन द एक्सटर्नल, बाह्य बदल असेल, हा बाह्य वातावरणातला बदल असेल, किंवा इंटरनल शरीरात झालेला बदल असेल, internal environment which brings about the excitation in the nerve, muscle, organ and organism. कशामध्ये बदल होतो, त्याच्यामुळं एक्सायटेशन होतं, संदेश निर्माण होतो त्या स्टिम्युलसमुळं. नर्व मध्ये होतो, मसल मध्ये होतो, ऑर्गन मध्ये होतो, किंवा अमेबासारखा एखादा ऑर्गॅनिझम पूर्ण म्हणता येईल, त्याला स्पर्श केलेला त्याला जाणवतं, तो स्पर्श करणाऱ्या व्यक्तीपासून, घटकेपासून तो बाजूला पळेल, तर ह्याला ऑर्गॅनिझम. In order to be effective, the stimulus must have the minimum intensity called threshold stimulus. काय, स्टिम्युलस कसा असला पाहिजे, तर एक ठराविक लेवल पर्यंतचा स्टिम्युलस असला पाहिजे की तो आपल्याला डिटेक्ट झाला पाहिजे, समजला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी जर स्टिम्युलस असेल तर आपलं शरीर काय करणार आहे, आपली जी ज्ञानेंद्रिय आहे ते काय करणार नाही, तर रिसिव्ह करणार नाहीत. हवेमध्ये सगळ्या वेव्ज आहेत,
बरोबर आहे का नाही? त्या सगळ्या वेव्हज आहेत किंवा मोबाईलच्या वेव्हज जात आहेत. आपल्याला ऐकायला येतात का रे मोबाईलशिवाय? नाही. मोबाईल फक्त तो रिसीव्ह करतो, तो मॅग्निफाय करतो, एन्लार्ज करतो, एम्प्लिफाय करतो आणि मग आपल्याला समजतं, आवाज येतो तो. पण हवेत नाहीत का त्या? आहेत. आपल्या कानाला त्या येतात, पण कान आपला रिसीव्ह करू शकत नाही. त्या साउंड वेव्हज आपण रिसीव्ह करू शकत नाही. म्हणजे त्या आपल्याला कानाला ऐकण्याच्या कपॅसिटीपेक्षा कमीच साईजच्या आहेत. तर ऐकायला येण्याइतपत कमीत कमी जी आवाज आपण ऐकू शकतो ते म्हणजे थ्रेशोल्ड व्हॅल्यू. थ्रेशोल्ड व्हॅल्यू म्हणतो आपण. बरोबर आहे? मग अशा पद्धतीचा वेगवेगळा स्टिम्युलस, की तो स्टिम्युलस तो स्टिम्युलस म्हणजे काय असेल? थ्रेशोल्ड स्टिम्युलस असेल, की त्याच्यापेक्षा कमी झाला स्टिम्युलस तर आपल्याला समजणार नाही. बरोबर आहे? तर इन ऑर्डर टू बी इफेक्टिव्ह द स्टिम्युलस मस्ट हॅव अ मिनिमम इंटेन्सिटी कॉल्ड थ्रेशोल्ड स्टिम्युलस. तो संदेश असा असला पाहिजे कमीत कमी एवढ्या लेवलचा की तो आपल्याला समजण्या इतपत असेल. पुढे म्हटलेलं आहे सबलिमिनल. सब म्हणजे कमी. वीक. स्टिम्युलस विल हॅव नो इफेक्ट. सबलिमिनल हा जो स्टिम्युलस आहे सबलिमिनल त्याचा आपल्यावरती काहीही परिणाम होत नाही. आपल्याला तो कळू शकत नाही. शेजारचा दूरवरनं आवाज हाक देतोय. ठराविक अंतरापर्यंतची हाक आणि ठराविक जोरात दिलेले हाक आहे ते ऐकायला येईल. त्याच्या पलीकडे तो आहे, त्याच्या बाहेर आहे, तर ते हाक आपल्याला ऐकायला येईल का? नाही येणार. मग ती काय झाली? सबलिमिनल. तर असे स्टिम्युलस की आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकत नाही अशांना, त्यामुळं आपली नर्वस सिस्टीम त्यामुळे उत्तेजित होत नाही अशांना आपण म्हटलेलं आहे सबलिमिनल. सुप्रालिमिनल. सुप्रा म्हणजे सब म्हणजे कमी आणि सुप्रा म्हणजे जास्त. बरोबर आहे? जसं हायपो आणि हायपर म्हणतो तशा पद्धतीनं. सुप्रालिमिनल स्ट्रॉंग स्टिम्युलस विल प्रोड्यूस द सेम डिग्री ऑफ इम्पल्स ॲज द थ्रेशोल्ड स्टिम्युलस. म्हणजे कमीत कमी एवढा आवाज आणि तिथून पासून कितीही मोठा असला तर तेवढाच स्टिम्युलस निर्माण होतो. त्याच्यापेक्षा म्हणजे थ्रेशोल्ड व्हॅल्यूला जेवढा स्टिम्युलस मिळतो, इम्पल्स मिळतो, तोच इम्पल्स जोरात बोललं म्हणजे आपल्याला आवाजाची इंटेन्सिटी कॅपॅसिटी आपल्याला समजते, तो भाग वेगळा. पण जोरात बोललं म्हणून तोच आवाज काय 10 वेळा ऐकायला येणार आहे का तुम्हाला? नाही, एकदाच तो संदेश वहन होणार आहे. बरोबर आहे की नाही? तर तशा पद्धतीनं तो स्ट्रॉंग स्टिम्युलस आहे, सुप्रालिमिनल आहे, म्हणजे जो की जादा असून सुद्धा तो इम्पल्स काय केला जातो? सेम डिग्री थ्रेशोल्ड स्टिम्युलस एवढाच डिग्रीमध्ये काय केला जातो? स्टिम्युलस ट्रान्समिट केला जातो. सुमॅटेशन इफेक्ट. Summation effect. A single subliminal stimulus will have no effect, but it may such a weak stimulus are given in a quick succession, they may produce the impulse due to additional or stimulation of stimuli. काय म्हटलेलं आहे पहा. समेशनल सम म्हणजे बेरीज, गोळा बेरीज, बेरीज म्हणतो. समेशन इफेक्ट म्हणजे काय? की सबलिमिनल स्टिम्युलस आहे, असा वीक स्टिम्युलस आहे, खूप कमकुवत आहे की तो समजू शकण्या इतपत नाही, पण अनेक वेळा तेवढ्याच कपॅसिटीचा की ऐकू येण्या इतपत नाही एवढाच आवाज अनेक वेळा प्रोड्यूस केला तर तो काय होतो? त्या सर्वांची गोळाबेरीज होऊन आपल्याला समजू शकतो. आलं लक्षात? अ summation effect, a single subliminal stimulus will have no effect. सबलिमिनल ठराविक थ्रेशोल्ड व्हॅल्यू पेक्षा कमी आहे की त्याचा काहीही आपल्या बॉडीवरती परिणाम होत नाही. बट इफ मेनी सच वीक स्टिम्युलाय आर गिवन इन क्विक सक्सेशन. सातत्यानं तशा पद्धतीनं हॅमरिंग केलं तेच जसे जाहिरात हॅमरिंग करतात का नाही, एखादी जाहिरात आली की आपण बघतो आणि सोडून देतो, पण 10 वेळा तीच मग आपल्या डोक्यात पाठवते. बरोबर आहे का नाही? तर तो सबलिमिनल
समेशनल इफेक्ट म्हणायचं. तर क्विक सक्सेशन सातत्यानं तोच संदेश जर दिला, दे मे प्रोड्यूस अन इम्पल्स ड्यू टू ऍडिशन ऑर समेशन ऑफ स्टिम्युलाय. त्याची बेरीज झाल्यामुळं, ऍडिशन झाल्यामुळं तो काय होतो, संदेश आपल्याला समजू शकतो. ऑल ऑर नन लॉ. काय म्हटलेलं आहे पुढचा इफेक्ट, ऑल ऑर नन लॉ. द नर्व विल आयदर कंडक्ट द इम्पल्स along its entire length or will not at all conduct the impulse as in case of subliminal or weak stimuli. All in none. All in म्हणजे संदेश, सर्व संदेश पोचवायचेच. एक थ्रेशोल्ड व्हॅल्यू पेक्षा जास्त कॅपॅसिटीचे असणारे सगळे संदेश एका टोकाला जनरेट झाले तर दुसऱ्या टोकापर्यंत न्यायचेच. पण काही मेसेज नेले, सुरुवाती स्टिम्युलस पासून मिळाला, हातापासून स्पर्श केलेला आला, निम्म्यापर्यंत गेला आणि ब्रेन पर्यंत पोहोचलाच नाही, असं होत नाही. एकदा स्पर्श झाला तो संदेश त्याला ओळखपत स्पर्श झाला